तर नमस्कार. तर आपण आज जाणार आहोत 2023ला झालेल्या क्रिकेटच्या महासंग्राम म्हणजे ODI क्रिकेट वर्ल्ड कप 2023. तर 2019ला शेवटचा वर्ल्ड कप झालेला, त्यामध्ये इंग्लंड यांनी आपला पहिला ODI वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामध्ये इंग्लंड सर्वात जास्त म्हणजे बेन स्टोक्स T20 ODI वर्ल्ड कप हा त्याच्याच नावावर करून द्या असं वाटतं, कारण की त्यानेच इंग्लंडला ODI वर्ल्ड कप जिंकून आणण्यासाठी मदत केली होती. आणि समोर होते फायनलिस्ट, ते म्हणजे न्यूझीलंड. त्यांचं तर बॅड लकच आहे असं बोलू शकतो आपण. 2 वेळा ODI वर्ल्ड कपच्या फायनलला जाऊन हरले आहेत. तर नक्कीच 2023 त्यांच्यासाठी कसा होणार होता वर्ल्ड कप, तसाच नक्कीच पाहायला मजा येणार होती. तर फायनलिस्ट होते इंग्लंड आणि न्यूझीलंड. त्यांचाच पहिला सामना होणार होता नरेंद्र मोदी स्टेडियम 5 ऑक्टोबर 2023. तर दोन्ही टीम्स हा खूपच तगड्या टीम्स होत्या. कॅप्टन न्यूझीलंडचा तो म्हणजे मिचेल सॅटनर आणि इंग्लंडचा जॉस बटलर. दोघांकडे खूप असा चांगला असा एक्सपिरियन्स बोलू शकतो आपण. आणि न्यूझीलंडकडनं रचित रवींद्र हा डेब्यू करणार होता ODIमध्ये, तसाच क्रिकेट वर्ल्ड कप 2023मध्ये सुद्धा. तर नक्कीच बघायला मजा येणार होती की पहिल्या मॅचचा विजेता आणि पहिली मॅच कशी रंगतदार असणार आहे ती. सुरुवात झाली टॉसने. न्यूझीलंडने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामध्ये मार्क हेनरी, ट्रेंट बोल्ट, जिमी निशम असे चांगले असे गोलंदाज होते. आणि समोर फलंदाजामध्ये जो रूट, डेव्हिड मलान, जॉनी बेस्ट्रो आणि खतरनाक फिनिशर ऑलराऊंडर लिन्स्टन आणि सॅम करन. तर नक्कीच दोन टीम्सच्या खूप चांगल्या प्रकारे ODIचे खतरनाक अशी टीम असं बोलू शकतो आपण. आणि न्यूझीलंड हा खूप प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा टेक्निकल आणि कन्सिस्टंट असं बोलू शकतो आपण त्यांना. कारण की प्रत्येक वेळी तुम्ही त्यांना खेळताना बघितलं तर तेच तुम्हाला पाहायला भेटेल की नीट त्याच प्रकारे खेळणार, तोच तो टेम्परामेंट आणि तेच त्यांचं त्यामागचं ध्येय असतं, शांतपणे आणि हसमुख अशी टीम. तर सुरुवातीला डेव्हिड मलान आणि जॉनी बेस्ट्रो यांनी ओपनिंगला सुरुवात केलेली इंग्लंडसाठी. तर खूप अशी चांगली गोलंदाजी चालू होती मार्क हेनरी आणि ट्रेंट बोल्ट यांच्याकडून. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला 1 ओव्हर मेडन आणि 1 धाव अशी सुरुवात होती इंग्लंडची. डेव्हिड मलानची तर बॅट म्हणजे लागतच नव्हती. जॉनी बेस्ट्रो त्यामध्ये भेटेल त्यावेळेस एखादी बाउंड्री स्कोर करायचा. आणि 7व्या ओव्हरमध्ये पहिला खेळाडू बाद झाला, डेव्हिड मलान. मार्क हेनरी सुरुवातीची खूपच कठीण मारा करत पहिला खेळाडू बाद केला डेव्हिड मलाने. आणि त्यानंतर पुढे सुरुवात झाली ती चांगल्या अशा पार्टनरशिपची. जॉनी बेस्ट्रो आणि सर्वात खतरनाक चिकटू बॅट्समन माझ्या तरी मनाने जो रूट. सुरुवात एकदम हळूवार केली, परंतु जॉनी बेस्ट्रो त्याची साथ जास्त वेळ देऊ शकला नाही. दुसरा खेळाडू बाद झाला, तोही 12व्या ओव्हरमध्ये जॉनी बेस्ट्रोच्या रूपामध्ये 31 धावांवर. इंग्लंड स्कोर तर करत होते, परंतु न्यूझीलंडच्या बॉलिंगसमोर त्यांचं एकही चाललं नाही. 1-1 करून 3-4 गडी बाद झाले. हॅरी ब्रूकही जास्त काही करू शकला नाही त्यामध्ये. त्याने फक्त 23 धावा केल्या. आणि रचित रवींद्र डेब्यू करत असणारा बॅटिंग ऑलराऊंडर असं बोलू शकतो आपण, त्याने त्याचा विकेट घेतला. आणि न्यूझीलंडला मॅचमध्ये परत आणलं. खूप अशी चांगली गोलंदाजी चालली होती न्यूझीलंडकडून. तसेच विकेट पडत गेले
आणि कोण असा चांगला बॅट्समन राहिला नाही की शेवटपर्यंत टिकेल. त्यामध्ये जॉस बटलर याचे 41 धावांच्या मुळे आणि जो रूट 77 सर्वात हायेस्ट स्कोर केला, तेही 86 चेंडूमध्ये. त्यानेही 42 का 44 ओव्हरला त्याचे 7 सोडून इंग्लंड हा शेवटी आपल्या 50 ओव्हरमध्ये 282 रन स्कोअर करू शकला 9 विकेटच्या नुकसानामध्ये. त्यामध्ये मार्क हेनरी याने 3 विकेट, मिचेल सॅटनरचे 2 आणि ग्लेन फिलिप्स याच्या 2 विकेटमुळे न्यूझीलंडने इंग्लंडला 283 धावांवरच थांबवलं. पुढे येणारं वादळ केवढं मोठं होतं हे कधीच अपेक्षा केली नसणार आहे इंग्लंडने. आणि हाफ टाईम नंतर सेकंड इनिंगला बॅटिंग करण्यासाठी आले ते म्हणजे विल यॉंग आणि डेव्हन कॉनवे. पहिल्याच ओव्हरमध्ये क्रिस वोक्स याला 2 चौकार आणि 2 धावांसहित 10 रन स्कोअर केले. त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल की खूप असा चांगला डॉमिनन्स दाखवत होते डेव्हन कॉनवे. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये नवीन बॉल घेऊन आलेला सॅम करन काहीतरी वेगळाच विचार करून आलेला. पहिल्या चेंडूमध्ये त्याने विल यॉंग याला 0वर आऊट करून बाद केले आणि स्कोर होता 10 रन्सवर 1 विकेट. येणाऱ्या पुढील काही ओव्हर 5 ते 6 ओव्हर रचित रवींद्र आणि डेव्हन कॉनवे यांनी सांभाळून खेळी केली आणि न्यूझीलंडचा स्कोर हळूहळू पुढे आला. खूपच चांगल्या बॅटिंगने इंग्लंडला त्रास करून दिलेला, कारण की स्कोर हा फक्त 283 होता आणि 12व्या ओव्हरमध्ये न्यूझीलंड ही 50चा आकडा पार केला होता. रचित रवींद्रचा क्लास आणि डेव्हन कॉनवे याची सुंदरशी फटकेबाजी पाहून 80-90 स्कोर कधी झाला ते कधीच कळालं नाही. त्यामध्ये डेव्हन कॉनवेचे 50 धावा आणि रचित रवींद्र त्याच्याच पाठोपाठ हळूहळू 20-30. परंतु बॉल टू बॉल खेळत तोही आपल्या 50 जवळ पोहोचत होता. येणाऱ्या 22 ओव्हरमध्ये न्यूझीलंड 150चा आकडा क्रॉस करून डेव्हन कॉनवेची सेंचुरी आणि रचित रवींद्रच्या 50 धावा होत्या. त्यानंतर रचित रवींद्रने 5व्या घेरमध्येच नक्कीच गाडी टाकली असं वाटत होतं, कारण की येणारे 12 ओव्हरमध्ये न्यूझीलंड काय स्कोर करेल ते काहीच सांगता येणार नव्हतं, कारण की विकेट हातात 9 बाकी होते आणि धावांची गरज होती फक्त 130 धावा. 22 म्हणजे 8 आणि 6 14 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडने येणारे 120 धावा स्कोअर केल्या. त्यामध्ये 152 नाबाद डेव्हन कॉनवे आणि रचित रवींद्रची 125 नाबाद. सॅम करन फक्त एकटा असा खेळाडू होता इंग्लंडकडून, त्याने विकेट घेतली होती. इंग्लंडने शेवटी मान खाली घालून स्टेडियमच्या बाहेर जायला सुरुवात केली. परंतु न्यूझीलंडने एक विक्रम केला होता. दुसऱ्या विकेटसाठी 273 रनची पार्टनरशिप करून 283 धावा असलेला स्कोर हा 36.4 ओव्हरमध्ये संपवून न्यूझीलंडला आपल्या पहिल्या विजयाचा घास भरवला आणि सुरुवात झाली 2023 क्रिकेट वर्ल्ड कपला न्यूझीलंडच्या पहिल्या विनने. त्यामध्ये डेव्हन कॉनवेच्या 150 धावांसाठी त्यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं आणि रचित रवींद्र पहिलाच खेळत असलेला वर्ल्ड कप याने पहिली सेंचुरी स्कोर करून दाखवून दिलं की येणारा वर्ल्ड कप कसा होणार होता. तर नक्कीच पहिल्याच मॅचमध्ये 2 सेंचुरी आणि मार्क हेनरीच्या 3 विकेटनुसार पुढे कोण अशा विकेटमध्ये आणि रन्समध्ये पुढे जाणार आहे ते पाहायला नक्कीच मजा येणार होती.